येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. उद्या पंढरीला महापुराचा धोका, 22 बंधारे पाण्याखाली. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. उजनी धरणातून भीमा नदीत आज सायंकाळी 4 वाजल्यापासून 80,000 क्युसेक एवढं या हंगामातील सर्वाधिक पाणी सोडलं आहे. तसंच वीर धरणातून नीरा नदी पात्रात सायंकाळी 4 वाजल्यापासून 63,300 क्युसेक एवढं पाणी सोडण्यात येणार आहे. उजनीतून सोडलेलं पाणी उद्या दुपारपर्यंत तर नीरा नदीत सोडलेलं पाणी रविवारपर्यंत पंढरीत येणार आहे. त्यामुळे पंढरपूरला महापुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. जुन्या दगडी पुलावरून पाणी आल्यामुळे गेल्या 6 दिवसांपासून वाहतुकीसाठी हा पूल बंद आहे. भीमा आणि नीरा या नदीच्या संगम अर्थात नीरा नरसिंगपूर या ठिकाणी होतो. त्यामुळे पंढरपुरात भीमा नदी पात्रात 1,60,000 क्युसेक पाण्याचा प्रवाह राहिल्यास पंढरपूर मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर इथं बांधलेला नवीन पूल देखील पाण्याखाली जाईल. शिवाय पंढरपुरातील व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरतं. 20 वर्षांपूर्वी म्हणजेच 2006 साली भीमा नदीला आजवरचा सर्वात मोठा पूर आला होता. त्यावेळी पाटबंधारे खात्यानं भीमा नदीच्या दुतर्फा निळी रेषा निश्चित केली आहे. सध्या भीमा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी असल्यामुळे भीमा नदीवर उजनी ते अक्कलकोटपर्यंत असलेले एकूण 22 बंधारे पाण्याखाली गेलेत. भीमा नदी पात्रात पाण्याचा प्रवाह सुरू असेल तर वीर धरणातून नीरा नदीत सोडलेलं पाणी पंढरपुरात 2 दिवसांनंतर पोहोचेल. उजनीतून भीमा नदीत सोडलेलं पाणी पंढरपुरात 1.5 दिवसात पोहोचेल. याचं गणित घालून पाटबंधारे विभागाकडून पूर नियंत्रण केलं जात आहे. त्यामुळे जरी मोठ्या प्रमाणावर पाणी सोडलं असलं तरीही भीमा नदीला महापूर येईल, मात्र एवढा धोका होणार नाही असं पाटबंधारे विभागाचे अधिकारी सांगतायत. भीमा खोऱ्यात आणखी 3 दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज असल्यानं उजनी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडून येणाऱ्या पाण्याला जागा करण्याचं नियोजन सुरू. धरण 1.5% रिकामं केलं. धरणातील पाणी पातळी 98%. उजनी धरणाच्या वर पुणे हद्दीत आहेत एकूण 18 धरणं. या धरणातील पाणी साठवण क्षमता आहे सुमारे 130 टीएमसी. बहुतांश धरणं ओव्हरफ्लो. सोलापूरचे महापौर विनायक कोंडाल म्हणाले, परिवहन समिती सभापती पद नगरसेवकाला द्यावं अशी आमची शासनाकडे मागणी. सोलापूर महापालिकेला शासनाकडून मिळाल्या रस्ते स्वच्छ करण्यासाठी 4 रोड स्वीपर मशीन्स. 15 ऑगस्ट रोजी या गाड्यांचं लॉन्चिंग केलं जाणार. सोलापूर शहरात 165 कोटी रुपये खर्चून होडगी रोडवरील महिला हॉस्पिटल ते विमानतळापर्यंत बहुतांश रस्ता पूर्णत्वाकडे आल्यानंतर आता सोलापूर महापालिकेला आली जाग. महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत आता महानगरपालिका अधिकारी पदाधिकारी घेणार बैठक. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. नदी का नाला हा वाद महापालिकेत सुरूच. मात्र पाटबंधारे विभागाचे अधिकारी म्हणतात, सोलापूर शहरातील आदिला ही नदीच आहे. हिळ्ळी बंधारा पाण्याखाली. नदीकाठी 8 तास वीज सुरू. नदीकाठच्या गावांना फायदा, खरीप पावसावरच. सोलापुरात HSRP नसलेल्या आणि नियमबाह्य नंबर प्लेटच्या वाहनांवर विशेष तपासणी. 770 वाहनांवर कारवाई. पुणे पोलिसांकडून सायबर फसवणुकीतील 80.27 लाख रुपये परत. अत्याधुनिक डिजिटल प्रणालीचा वापर करून नागरिकांना दिलासा. खडकवासला धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडले. 43,531 मुठा नदीत विसर्ग सुरू. यंदाचा सर्वाधिक पाण्याचा विसर्ग सुरू. नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2BHK आणि 3BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात पावसाचा जोर वाढला. कोयना धरणाचे 6 दरवाजे 2 फुटांनी उघडणार. 11,680 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. वाशिम पोलिसांनी समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील 5 जणांना रोख रक्कम, कार, नकली पिस्तूल आणि मोबाईल अशा मुद्देमालासह केली अटक. मुंबईतील कुर्ला इथल्या मानखुर्द परिसरातील अंदाजे 5 एकर शासकीय जमीन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार करण्यात आली अतिक्रमणमुक्त. कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ नाही. राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता. राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. चंद्रकांत पाटलांना नोबेल पुरस्कार द्या. जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करा, नाहीतर देश एका मोठ्या वैज्ञानिकाला मुकेल. दगडांवरील ठशांच्या वक्तव्याबाबत संजय राऊतांनी डिवचलं. तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे. अमरावतीत विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेजचं कॅन्टीन सील. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच MHCET परीक्षेत घोटाळा असल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात केली निदर्शनं. PM किसान योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. यासाठी 3,15,614 कोटी रुपयांचा एकूण खर्च अपेक्षित.